नवरात्रोत्सवाला राजकीय रंग लागल्याच्या चर्चा यंदा नवरात्रोत्सवात सुरू आहे। नवरात्रोत्सवात गरबा दांड्या खेळण्यासाठी येणाऱ्या सगळ्यांचे आय कार्ड तपासावे अशा चर्चा सुद्धा यंदा नवरात्रोत्सवात सुरू आहेत। पण समाजातील विषमता दूर करण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेला नवरात्रोत्सव आणि त्या नवरात्रोत्सवाचा आढावा घेण्यासाठी आपण आलेलो। खरं तर 1926 मध्ये समाजातील सामाजिक विषमता जी आहे ती दूर करण्याचा निर्धार जो आहे तो प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यासोबतच राजबहादूर बोले यांनी केला होता आणि त्यांनी दादरमध्ये नवरात्रोत्सव सुरू केला होता। आणि आता हा नवरात्रोत्सव तशाच पद्धतीने पारंपरिक पद्धतीने दादरमध्ये सुरू आहे। अनेक समाजातील लोक ह्या ठिकाणी नतमस्तक आणि आई भवानीचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात। यंदा सुंदर असा मराठीचा देखावा सुद्धा ह्या ठिकाणी जे तो केलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यात संतांची परंपरा ही महाराष्ट्राला लागलेली, शिवाजी महाराजांचा अफजल खानाचा काढलेला कोतळा, असे अनेक जे ते छोटे छोटे पोस्टर आपल्याला पाहायला मिळतात। स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, बाळ गंगाधर टिळक असतील, शाहू महाराज असतील, त्यासोबतच या बाजूला आपण जर पाहिलं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, अशा सगळ्यांच्याच प्रतिमा या ठिकाणी आहेत। त्या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जे ते या ठिकाणाचे शाखा प्रमुख राणेसाहेब आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार, संवाद साधणार। खरं तर नेमक्या यंदा चर्चा सुरू आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा नवरात्रोत्सवात की आय कार्ड बघून जे ते प्रवेश दिला जावा, याकडे तुम्ही कसं बघतात आणि त्याच्यानंतरचा तुमचा नवरात्रोत्सव? नाही, आमच्या इथे कधीही जातपात ही मानली गेलेली नाही आहे। हा नवरात्रोत्सव मुळातच सर्वसामान्यांसाठी, सर्व जाती धर्मांसाठी सन्माननीय प्रबोधनकारांनी हा सुरू केलेला उत्सव आहे आणि आम्ही कधीच इथे कोणालाही यायला अडवत नाही। आमच्या इथे कुठला पक्षपात होत नाही। मी जरी कुठल्या एखाद्या पक्षाचा प्रमुख पदाधिकारी असलो तरी आम्ही सर्व पक्षातल्या लोकांना इकडे आदररित्याने इथे सन्मानित करतो आणि आमची ही पूर्वीपासूनची प्रथा राहिलेली आहे की हा नवरात्रोत्सव हा सर्वसामान्य लोकांसाठीच आणि सर्व धर्माच्या लोकांसाठी असावा, ही आमची पूर्वीपासूनची परंपरा राहिलेली आहे। आणि जसं तुम्ही बोललात की 1926 पासून ही चळवळ चालवली, तर हा जो नवरात्रोत्सव हा सर्वप्रथम नवरात्रोत्सव आहे, महाराष्ट्रातील सर्वात पहिला नवरात्रोत्सव आहे आणि हा नवरात्रोत्सव हा पहिला नवरात्रोत्सव असल्यामुळे आम्हाला त्याचा फार मोठा अभिमान आहे आणि आज ह्या एवढ्या मोठ्या उत्सवाचे पदाधिकारी म्हणून आम्हाला काम करायची संधी मिळाली, त्याबद्दल आम्ही खूप दिलगिरी व्यक्त करतो। म्हणजे आम्ही खूप आभारी आहोत आमच्या ज्या प्रमुख नेत्यांचे आणि त्यांची जी स्वप्न आहेत, त्यांच्या ज्या परंपरा आहेत, त्यांच्या ज्या रूढी आहेत, त्याला आम्ही कुठेही खंड पाडत नाही। आम्ही जशाच तसा त्यांनी जे आम्हाला लावून दिलेलं आहे की अशाच पद्धतीने हा साजरा झाला पाहिजे आणि आम्ही तो तशाच पद्धतीने साजरा करतो। आमच्याकडे नाच गाणं होत नाही, दांडिया होत नाही, कुठल्याही प्रकारचा धांगडधिंगा होत नाही। अगदी पारंपरिक पद्धतीने नवरात्रीचे आगमन होतं आणि पारंपरिक पद्धतीनेच नवरात्राचं विसर्जन होतं। खरं तर प्रबोधनकार ठाकरे यांनी सर्व धर्म समभावाचा नारा देत जो आहे हा नवरात्रोत्सव चालू केला आणि ही परंपरा तुम्ही पुढे घेऊन जातात। पण दुसरीकडे ह्या नवरात्र उत्सवाला अशा प्रकारचं गालबोट लावलं जातं, ह्याकडे तुम्ही कसं बघता? मग ह्याचं किती दुःख वाटतं तुम्हाला? नाही, कसं बघायला गेलं तर हे जे गोष्ट केली जाते हे भेदभाव नसता, हा एक प्रकारचं आपण ज्याला काय म्हणतो संरक्षणासाठी केल्या झालेल्या गोष्टी आहेत। कारण काही ठिकाणी अशा बघा, आता मागच्याच वेळेला गणपतीमध्ये बऱ्याच प्रकारच्या धमक्या आल्या, विसर्जनाच्या वेळेला तुम्हाला धमक्या दिल्या गेल्या की आम्ही उडवून देणार, मुंबई उडवणार, हे उडवणार। ही त्याची फक्त ही काळजी घेतली जाते। ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की कुठलं राजकारण आणावं, ही एक प्रकारची फक्त काळजी घेतली जात आहे की अशा प्रकारच्या घटना कुठे गणपतीत नाही घडल्या तर किंवा नवरात्रात पण घडू नये, ह्या प्रकारची फक्त काळजी घेतली जात आहे। कारण बघा, मी सर्वच मुसलमान खराब आहे असं म्हणत नाही, आमच्या इथेही बरेच मुसलमान येतात, पाया पडतात, जातात, आम्ही कधीच अडवत नाही। पण काही प्रमाणात काही जे आतंकवादी प्रवृत्तीचे लोक आहेत, आता चेहरा बघून तर कळत नाही की कोण कसा आहे, मग त्यासाठी कुठेतरी काळजी घेणं ही गरजेची आहे। आणि मला असं वाटतं नाही की कुठला धर्म बघून हे सगळं केलं, ही फक्त काळजी घेण्याची प्रक्रिया आहे। आता हा नवरात्रोत्सव खरं तर 99व्या वर्षात आणि त्याच्यानंतर बंद पडल्यानंतरच्या 78व्या वर्षात आलेला आहे। पुढचं 73 पुढचं नियोजन कसं असतं? बघा, पुढचं नियोजन पण तशाच पद्धतीने घालायला लागेल जोपर्यंत आमच्या हातात आहे। आता पुढची पिढी कशा पद्धतीने वागेल किंवा त्यांची प्रक्रिया किंवा त्यांचे विचारधारणा कशी असेल, पण आम्हाला जशी शिस्त
ही तिसरी पिढी आमची. 3 पिढ्यांनी जसं त्या पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीला दिलं, दुसऱ्या पिढीने तिसऱ्या पिढीला दिलं आणि आम्ही तिसरी पिढी चौथ्या पिढीलाही तेच द्यायचे प्रयत्न करतोय. आता ते लोक कशा पद्धतीने घेतील आणि कसा हा पुढे नेतील, जोपर्यंत आम्ही आहोत ह्या उत्सव ह्याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये, तोपर्यंत आम्ही जसं जी पद्धत दिली आहे त्या पद्धतीनेच चालू ठेवणार आहे. आणि आम्ही आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीलाही हेच सांगणार आहे की बाबा रे, हा जो उत्सव आणि ही जी आपली शान आहे ही अशाच प्रकारे तुम्ही चालू ठेवा, जेणेकरून आपलं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च राहील आणि आपण सर्वात उत्तम कार्यक्रम करतो असं सगळीकडे हे होईल. धन्यवाद आमच्या शिकवण्यासाठी आणि शुभेच्छा तुम्हाला पुढच्या प्रवेशासाठी. हे होते इथले स्थानिक जे आहेत ते पदाधिकारी. पुढे सचिन सावंतसह मी अजय माने, ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.